छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी या ठिकाणी 40 लाभार्थ्यांना दाखल्यांचं वाटप करण्यात आलंय। राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाअंतर्गत शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून लागणारी सर्व दाखले, प्रमाणपत्र, विविध योजनांची माहिती घरपोच देण्याचं काम केलं जात असून खऱ्या अर्थाने राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचं सरकार कार्यरत असल्याचं प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे परिसरातील 10-15 गावातील 400 लाभार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाअंतर्गत दाखले, प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय। यावेळी अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक हे होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, नायब तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, मार्केट कमिटी संचालक वैभव खलाटे, जिजाबापू लोंढे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष शिंदे, मंडल अधिकारी प्रीती शिंदे, मंडळ कृषी अधिकारी संकेत कराळे, डॉक्टर नंदकिशोर नरसाळे, ज्येष्ठ नेते कारभारी गवळी, राजेंद्र तागड, राजू गवळी, अण्णासाहेब शिंदे, शुभम मोटे, अण्णासाहेब हुंडे, सरपंच गौतम कराळे, अशोक दहातोंडे, गहिनीनाथ खाडे, देवेंद्र गीते, रामेश्वर फसले, डॉक्टर संजय कराळे, बापूसाहेब घोरपडे, नवनाथ निंबाळकर, प्रमोद गाडेकर, विजया सोलाट यांच्यासह अनेक मान्यवर तसेच शालेय विद्यार्थी, विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते। तसेच मृत्यूचे दाखले आहेत, जन्माचे दाखले आहेत आणि अजून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ आहे। म्हणजे बऱ्याचशा इतर अजून भरपूर गोष्टींचा आज खरं म्हणजे दाखल्याला वाटप सरकारच्या माध्यमातून होते। तर निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये नक्कीच आपल्याला या सगळ्या शासनाने जे धोरण हातामध्ये घेतलंय या योजनेचा 100% आपल्याला या शिबिराचा लाभ मिळेल आणि या शिबिराच्या माध्यमातून खरं म्हणजे जे सर्वसामान्य शेतकरी आहेत, जे वयोवृद्ध आहेत, यांना भविष्यात अडचणीला सामोरे जावं लागणार नाही। आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या घरपोच आपल्याला मिळणार। तर निश्चितपणे या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रथमतः महसूल कृषी खात्याच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चित तहसीलदार साहेबांना एक सांगतो की आपल्याला भविष्यामध्ये आता जो काही आपला प्रोग्राम आलाय, आज जसा आपल्याला फेरीला घेतलाय तसं भविष्यामध्ये प्रत्येक गावगाव या ठिकाणी आपल्याला हा प्रोग्राम घेऊन जे काही लाभ आहे ते अनेक वर्षांपासून या दाखल्यांपासून वंचित आहे त्यांना त्या गोष्टीची प्राप्ती आपल्याला करून द्यावं लागेल आणि निश्चितपणे महसूल खातं देखील तेवढ्या बारीक गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला प्रत्येकाला असं एकही या 5 वर्षात असं एकही मनुष्य, मुलगा, मुलगी, वयोवृद्ध, पुरुष, स्त्री, कुणी असो, कुणी लाभार्थी असो, आपल्याला ह्या 5 वर्षामध्ये एकही पाठीमागे राहणार नाही। प्रत्येकाला ज्या ज्या गोष्टीची अनेक वर्षांपासून आपल्याला ज्या गोष्टी कुठेतरी अडत्यात त्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती या 100% या माध्यमातून होणार आहे। आणि निश्चित आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब देखील उपस्थित असणार होते, पण मुंबईला आपल्याला माहिती की अधिवेशन चालू आहे आणि विधिमंडळामध्ये अधिवेशन चालू असल्या कारणाने साहेबांना या कार्यक्रमाला येता आलं नाही। पण सदैव साहेबांच्या वतीने आपल्याला एवढा विश्वास मी निमित्ताने देतो की या योजने आणि या शिबिराचा आपल्याला 100% फायदा होईल। त्याच पद्धतीने आपले जे काही विकास काम गावोगाव आहेत त्यातून आता बऱ्याचशा कामाचे प्रस्ताव हे या महिन्यामध्ये आपण तयार केलेले आहेत। त्याच्या पाथर्डीतल्या 39 गाव या सगळ्या गावोगाव जे प्रश्न प्रत्येक व्यक्तीने आपल्यासमोर मांडले ते यावेळी या अधिवेशन मध्ये सगळे आपले काम मंजूर होऊन आपली येणाऱ्या अधिवेशन संपल्याच्या नंतर लगेच त्या कामाला सुरुवात होईल असा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करून या शिबिराचा आपण चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा। आता जेवढे आपण स्टेजवर दाखले वाटले तेवढेच काही सगळे नाही, आता
मनुष्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ज्या विभागाचा संपर्क येतो असा महसूल विभाग, जन्माचा दाखला देण्यापासून व्यक्ती माहीत झाल्यानंतर मृत्यूचा दाखला ज्या विभागामार्फत दिला जातो असा हा महसूल विभाग. आणि हा महसूल विभाग पहिले जे जुने लोक असतील, दादा परिस्थिती अशी होती की तहसील कचेरीत जायला लोक घाबरायचे, भीती वाटायची लोकांना की तहसीलदारकडे गेलं तर काय होईल किंवा कसं होईल. परंतु माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालं आणि त्यामध्ये प्रशासन जास्तीत जास्त लोकांभिमुख करण्यासाठी, योजना लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण हा महाराष्ट्र अभियानाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. संजय गांधीचा लाभार्थी असेल किंवा इतर कुठल्या योजनेचा लाभार्थी असेल, तो तालुक्याला तसेल कधी चक्रा मारून थकून जायचा, पण त्याचा लाभ मंजूर व्हायचा नाही. शासनाने आता अशी एका छताखाली योजना आणलेली आहे. लाभार्थ्याने ऑफिसमध्ये यायची गरज नाही, तर प्रशासन तुमच्याकडे येत आहे. शासन तुमच्या दारी आहे. आता ज्या शासनाच्या महत्वाच्या योजना आहेत त्याचा लाभ घरपोच सर्व लाभार्थ्यांना मिळावा अशी शासनाची कामना आहे. आणि त्या दृष्टीने ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 पाथर्डी, अहिल्यानगर.